रत्नागिरी जिल्ह्यासह रत्नागिरी शहरातील अनेक भागात बुधवारी रात्री नागरिकांना आकाशात प्रकाशमय वस्तूंची रांग सरकताना दिसल्यानं आश्चर्य निर्माण झालं होतं. रत्नागिरी शहरातील नारायणमळी तसेच चिपळूणमधील सावर्डे, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातील काही भागातील अनेक नागरिकांना अवकाशातून पुढं सरकणारी प्रकाशमय वस्तूंची रांग दिसल्यानं हा प्रकार नेमका काय आहे याबाबत चर्चा सुरू झाली होती. अनेकांनी हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. प्रकाशमय वस्तूंची रांग आकाशातून पुढं जात असल्यानं या वस्तू नेमक्या काय आहेत, धूमकेतू आहे की आणि काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगलेली असतानाच याबाबत खगोल अभ्यासक प्राध्यापक बाबासाहेब सुतार यांनी खुलासा केला आहे. अवकाशातून पुढे सरकणारी प्रकाशमय रांग ही नेमकी कशाची आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली. काल सायंकाळी सूर्यास्ताच्या सुमारास बऱ्याच मंडळींनी आकाशाकडे नजर लावली असता त्यांना एक चकचकीत रेषा आकाशात जाताना दिसली. म्हणजे साधारण पश्चिमेकडून दक्षिणेकडे ही अर्थात सॅटेलाईट्सची शृंखला होती किंवा एक माळ म्हणूया, कृत्रिम उपग्रहांची माळ. आणि इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने जे स्टारलिंक नावाचे सॅटेलाईट सोडलेले आहेत, तर हे स्टारलिंक सॅटेलाईट्स अधूनमधून आपल्याला सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी हे दिसत राहतात. कालची घटना अशीच होती, परंतु काल आकाश देखील थोडंसं स्वच्छ असल्यामुळे अनेक लोकांना हा आविष्कार पाहता आला. हा वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणता येईल. इलॉन मस्क यांनी जगभरामध्ये ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी जी त्यांची स्टारलिंक शृंखला सोडलेली आहे आकाशामध्ये उपग्रहांची मालिका, तर त्यातीलच एक मालिका आपल्याला इथे रत्नागिरीकरांना काल दिसली. त्याच्यामुळे साहजिकच लोकांच्यामध्ये कुतूहल जागृत झालं. ही नेहमीच घडणारी घटना आहे. तिचं वेळापत्रक देखील आपल्याला उपलब्ध असतं. त्यानुसार आपल्याला हे स्टारलिंक किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, हबल स्पेस स्टेशन हे पाहता येतात. परंतु त्यानिमित्ताने लोकांच्यामध्ये थोडीशी वैज्ञानिक जागृती आणि कुतूहल निर्माण होतं, एवढं.